नमस्कार मित्रांनो, आकर्षणाचा खेळ हा 50% बोलण्यावर आणि 90% गोष्टींवर अवलंबून असतो, ज्या कधीही बोलल्या जात नाहीत. तुमच्या मेंदूला वाटतं की तुम्ही योगायोगाने तिला आकर्षित केलं आहे, पण खरं तर तुम्ही तिच्या प्लॅनचा एक भाग असता. स्त्रिया हजारो वर्षापासून ही कला अतिशय नाजूकपणे रिफाईन करत आल्या आहेत. त्या ज्या नजरेने, ज्या हावभावाने वापर करतात, तो केवळ संकेत नसतो, तर ती एक मानसिक कोड आहे. हा कोड तुमचा आसपास दररोज डिकोड न होता फिरत असतो. ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये आणि अगदी कॅफेत हा कोड तुम्हाला वाचायला शिकलात तर तुम्ही केवळ तिच्या मनात काय चाललंय हे नाही, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल नेमकी किती ओढ आहे हे अचूकपणे ओळखू शकता. मित्रांनो, आकर्षणाचा सगळ्यात मोठा सिग्नल तो म्हणजे हलका आणि सूक्ष्म स्पर्श. मित्रांनो, महिला ही खेळी इतक्या नजकतीने खेळतात की तुम्हाला ती नेहमी एक अपघात वाटतो. तुम्ही हसताय आणि गप्पांच्या ओघात नकळतपणे त्यांचा हात तुमच्या हाताला लागतो. तुम्ही बसमध्ये किंवा गर्दीतून जात असताना अचानक त्यांचा खांदा तुमच्या पाठीला हलकासा स्पर्श करतो, किंवा एखादी वस्तू घेताना काही सेकंदासाठी त्यांची बोटे तुमच्या बोटांना लागतात. हे सर्व सहज घडल्यासारखं वाटतं ना? पण मित्रांनो, बऱ्याचदा हा प्लॅनचा एक भाग असतो, कारण फिजिकल टच हा आकर्षण कन्फर्म करण्याचा सर्वात जलद आणि थेट मार्ग आहे. एकदा तुमच्या त्वचेचा आणि त्यांच्या त्वचेशी संपर्क झाला की तुमच्या मेंदूत प्रेम आणि विश्वासाचे रसायन तात्काळ तयार होते. हे रसायन तुमच्या मनात जवळीक आणि सुरक्षिततेची भावना वाढवते. हा स्पर्श तुमच्या लॉजिकल विचारांना बायपास करतो, मित्रांनो, थेट तुमच्या भावनांवर परिणाम करतो. एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की योग्य ठिकाणी दिलेला सूक्ष्म स्पर्श हजारो शब्दापेक्षा जास्त बोलू शकतो. हा स्पर्श हळूच संदेश देतो, मी तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये सहज येऊ शकतो आणि मला ते आवडते. म्हणूनच पुढील वेळी जेव्हा तुम्हाला हा हलका स्पर्श जाणवला, किंवा तो एक अपघात समजू नका, तो ट्रस्ट आणि अट्रॅक्शनचं केमिकल ब्रिज आहे. तो तुमच्या दोघांमधील केमिस्ट्रीला मिसाईल स्पीडने पुढे घेऊन जातो, आणि तो स्पर्श म्हणजे महिला देत असलेला अंतिम सिग्नल असतो. आणि आता तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत असेच चॅनलशी कनेक्ट राहा. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आकर्षणाचा हा एक खेळ आहे, पण जेव्हा तुम्ही नियम आणि सिग्नल तुम्हाला कळतात तेव्हा तो खेळ तुम्ही जिंकता. आता वाट बघू नका किंवा संकेत काय असेल याचा विचार करत बसू नका. ती तुमच्यासमोर उभी आहे, तिच्या हावभावांना वाचा, आत्मविश्वासाने पुढचं पाऊल टाका. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी करण्याअगोदर ती पार्श्वभूमी तुम्ही तपासा की हे संकेत तुम्हाला वारंवार मिळत असतील किंवा तुम्हाला नक्कीच ते जाणवत असतील, तर तुम्ही नक्कीच पुढचं पाऊल टाकू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.